पार्टीचा दहेगाव जिल्हा परिषदेमधून तुम्ही विजयी झालेला आहात, काय पहिली प्रतिक्रिया असणार तुमची? हा विजय मी सगळ्या जनतेला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समर्पित करते. एका आमदाराच्या पुत्राला तुम्ही पराभूत केलेला आहे गटामधून, जिल्हा परिषदेच्या गटामधून, काय कसं वाटतं त्याचं? या ठिकाणी आपण बघितलं की दोन्ही शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं सर्वस्व या ठिकाणी पणाला लावलं होतं. पण जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली. कोण काम करतं आणि कोण जनतेच्या सगळ्या प्रश्नांना उपलब्ध राहतं, याला जनतेने आज कौल दिलेला आहे, विजयाचा कौल दिलेला आहे. आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी दिवस रात्र यासाठी मेहनत घेतली होती. विरोधक भाजपचा सुपडा साफ करू म्हणत होते, आज कोणाचा भाजपचा सुपडा साफ करू म्हणले होते, काय आव्हान करतात? आता त्यांना काहीतरी तरी बोलावंच लागेल विरोधात असल्यानंतर. त्यामुळे आता कोणाचा सुपडा साफ झालेला आहे हे समोरच दिसलंय. तुम्ही 4 महिन्याच्या बाळाला सुद्धा घेऊन प्रचारामध्ये उतरला होता आणि ते विजय खेचून आणण्यात तुम्हाला यश प्राप्त झालं. आता सुद्धा तुम्ही विजयाच्या ह्याच्यामध्ये घेऊन फिरताय लहान मुली. कारण एक मी बघितलं आहे की शेतकऱ्याची एखादी शेतकरी महिला जरी असेल, ती रानात जातानाही तिच्या मुलाला सोबत घेऊन जाते. त्याच महिलेपासून मी प्रेरणा या ठिकाणी घेतली. खरं तर ही गोष्ट, हा प्रवास माझ्यासाठी आव्हानात्मक होताच, पण हिला मी घरी ठेवून देखील जाऊ शकत नव्हते. टीका करणाऱ्यांनी छोट्या बाळाला देखील सोडलं नाही, याचं मला खूपच खेद या ठिकाणी वाटतो. पण हा सगळा प्रवास पार पडला. हे आव्हानात्मक गोष्ट ह्या आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मला ठिकठिकाणी साथ दिली. हा विजय मी त्यांना समर्पित करते.